गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। आता लाडकी बहीण आणि वीज माफीवर काम सुरू आहे। सगळ्या गोष्टींचा विचार करून पावलं उचलावी लागतात। वर्ध्यामध्ये अजित पवारांचं मोठं वक्तव्य। अटल सेतूवरून इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी। इलेक्ट्रिक वाहनांच्या टोल माफीमुळे मुंबईकरांना दिलासा। मनसेकडून मागणी करण्यात आली होती। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल माफी असणार। चिपळूण इथं वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळ मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांची डोकेदुखी वाढली। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। ड्रीम11 ॲपकडून नोटिफिकेशन जारी। ॲपमधील सर्व पैसे काढून घेण्याचे आवाहन। ऑनलाईन गेमिंग संदर्भातील कायदा पारित झाल्यानंतर ड्रीम11कडून खबरदारी। दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार। जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅबला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 12 आणि 28% स्लॅब रद्द होणार। मोनोरेल पुन्हा ओव्हरलोड झाल्यामुळे 50 प्रवाशांना खाली उतरवलं। आठवड्याभरात मोनोरेल ओव्हरलोड होण्याची दुसरी घटना। आचार्य यात्रे स्थानकातून जाणारी मोनोरेल ओव्हरलोड झाली होती। पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। चंद्रभागा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। उजनी आणि वीर धरणामधून 95,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील पूल पाण्याखाली। कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा। शहरासह जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील घट। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 43 फुटांवर। जिल्ह्यातील 65हून अधिक बंधारे अजूनही पाण्याखालीच। नाशिकमधील गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी। 1853 क्युसेक वेगानं सध्या विसर्ग सुरू। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत गोदावरीची पाणी पातळी। नाशिकमधील प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित। धबधब्याचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद। सिद्धेश सरोदे यांनी हे दृश्य टिपली आहेत। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी अर्ध्या फुटानं कमी झाली। सध्या कृष्णेची पाणी पातळी 43 फुटांवर। पाणी पातळी उतरत असल्यामुळे सांगलीकरांना दिलासा। सोलापूरच्या करमाळ्यातील ब्रिटिशकालीन मांगी तलाव 100% भरला। तलाव भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। एका तलावामुळे 4,500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येतं। मुंबईतील पारंपरिक बेकरींना दिलासा नाहीच। भट्ट्यांच्या हरित इंधनातील रूपांतरणाच्या मुदतवाढीस नकार। बेकरी मालकांना आणखी मुदतवाढ देण्यास हायकोर्टाचा नकार। तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धाराच्या कामानंतर गाभाऱ्याला झळाळी। उत्कृष्ट कामामुळे भाविकांकडूनही समाधान व्यक्त। तुळजाभवानीच्या सिंहासन गाभाऱ्याच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण। मिठी नदीतला गाळ उपसला जात नाही। त्याच्या नावाखाली महापालिकेचे कोट्यवधी रुपये लाटले जातात। अशा लोकांमुळेच मुंबईची तुंबई होते। पोलिसांचा कोर्टात दावा। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील तिडका इथं तलावाची भिंत फुटली। शेतीचं नुकसान झालं नसलं तरी तलावातील पाणी वाहून गेल्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर। जालन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीची आवक वाढली। 20,000 रुपये प्रति टन मोसंबीला दर। दररोज 350 टन मोसंबीची बाजारात आवक। सणासुदीच्या दिवस असल्याने मोसंबीची आवक वाढण्याची शक्यता। पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी। 2 दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे खड्ड्यांमध्ये वाढ। कांदिवली ते वांद्रे दरम्यान रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे। मुंबईतील खार रेल्वे स्टेशनवर आता मॉलसारख्या सुविधा। पश्चिम रेल्वेच्या खार स्टेशनवर नव्यानं बांधलेल्या डेकचा व्यावसायिक वापर होणार। भविष्यात खार स्टेशन आणि वांद्रे टर्मिनस यांना पादचारी मार्गाने थेट जोडण्याची योजना। लक्ष्मण हाके यांच्याकडून माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल। हाकेंच्या व्हिडिओमुळे नवा वाद निर्माण। TV9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। पवारांच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची आज बैठकीमध्ये विदर्भातील पदाधिकारी सहभागी होणार। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार। गेल्या वर्षभरामध्ये मेळघाटचं नाव लोकसभा सभागृहात ऐकलं नाही। नवनीत राणांची काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांच्यावर टीका। तुम्हाला खासदाराचा घराचा पत्ता माहिती आहे का? राणांचा खोचक सवाल। पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी आज बिहारमध्ये। मोदींच्या हस्ते बिहारमध्ये 13,000 कोटींच्या कामांचं भूमिपूजन। दुसरीकडे राहुल गांधी यांनी
यांची बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा। राहुल गांधींच्या यात्रेमध्ये तेजस्वी यादव देखील सहभागी होणार। बिहार एसआयआर प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। आयोगानं वगळलेल्या मतदारांची नावं सार्वजनिक करण्याच्या सूचना मागील सुनावणीवेळी कोर्टानं आयोगाला दिल्या होत्या। ती नावं का वगळली त्याची कारणं देखील देण्याच्या कोर्टाच्या सूचना। 257 पानांचं प्रतिज्ञापत्र दाखल। रशियन तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आम्ही नसून चीन आहे। अमेरिकेनं जगातील तेल बाजारपेठ स्थिर राखण्यासाठी सर्व पावलं उचलली पाहिजेत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मॉस्कोमधून अमेरिकेला सुनावलं। अवधूत साठेंच्या ट्रेडिंग अकादमीवर सेबीची धाड। कर्जतमधील अकॅडमीवर सेबीची 2 दिवसांपासून छापेमारी। बुधवारी मुसळधार पावसातच सेबीचं पथक कर्जतमध्ये। गेल्या काही महिन्यांपासून अवधूत साठे सेबीच्या रडारवर। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा मराठी मतांवर डोळा। गणेशोत्सवाच्या निमित्तानं भाजप मराठी मतांची मोठ बांधणार। गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेस ट्रेन। गणेशोत्सवासाठी भाजप कोकणात 500 पेक्षा अधिक बसेस सोडणार। संजय राऊत म्हणजे नया मुल्ला जोर से बांग। अमित शहांवर अग्रलेखात टीका करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा। केशव उपाध्यांची संजय राऊतांवर टीका। खालिद का शिवाजीचे दिग्दर्शक उच्च न्यायालयात। राज्य सरकारकडून सिनेमाला स्थगिती। दिग्दर्शक राज मोरेची उच्च न्यायालयात धाव। हिंदुत्ववादी संघटनांची चित्रपटाच्या बंदीवर मागणी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून